हे फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सो मी आता जस्ट कॅबचा वेट करते आहे की कॅब कधी येते आहे, आणि तोपर्यंत म्हटलं की थोडंसं तुमच्यासोबत गप्पा मारूयात. आज काय झालं माहिती आहे का, की सकाळी माझ्या मिस्टरांना लवकर जायचं होतं. सो म्हणजे नेहमी तोच येतो मला ड्रॉप करायला. तो इथे ड्रॉप करतो आणि मग तो त्याच्या पुढच्या कामाला जातो. बट आज असं झालं की त्याला लवकर जायचं होतं. सो तो म्हणाला की तू एक काम करशील का, की तुला आज ना स्वतः जावं लागेल. म्हणजे ठीक आहे ना, इट्स ओके, तू नको टेन्शन घेऊ, तू जा म्हणलं, मी माझं जाईन म्हणलं. सो ठीक आहे. मग तोपर्यंत मी माझं आवरत होते. माहिती त्याच्या मनात काय आलं, आणि मग तो म्हणाला की एक काम करतो, मी ना तुला सोडतो आणि मग मी पुढे जातो, पण ना तुला 10 ते 15 मिनिटं ना असं वेट करावं लागेल कॅबसाठी, तेवढं फक्त तू थांबशील का? म्हणलं अरे ठीक आहे ना, इट्स ओके, तू एवढी काय टेन्शन घेतो, तू जा ना पुढे म्हणलं, है ना. तरीसुद्धा त्याने काही ऐकलं नाही, आणि तो मला आता जस्ट ड्रॉप केलं त्याने, आणि मग तो त्याच्या पुढच्या कामाला निघून गेला. असं सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की हीच आहे लाईफ टाईम पार्टनरशिप, हेच आहे सॅक्रिफाईस. कधी तुम्ही त्याच्यासाठी करता, कधी तो तुमच्यासाठी करतो, आणि हेच आहे खरं प्रेम, खरी आपुलकी, जी तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत जपता. सो मला हेच सांगायचं आहे की असंच तुम्ही तुमच्या पार्टनरचं मनातलं समजून घ्या, त्याला अशीच साथ द्या. थँक्यू, बाय बाय, हॅव अ नाईस डे, हॅपी विंटर.